गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। गुरु साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वंदे जगद्गुरु। अध्याय क्रमांक 4 आणि आपण आता 27 नंबरची श्लोक आपण पाहणार आहोत इथून पुढे। आता गेल्या वेळेस आपण 25 आणि 26 या नंबरचे श्लोक पाहिले। मागचं थोडंसं 1-2 ओळी वाचू म्हणजे आपल्याला लिंक लागेल। पण 26 नंबरच्या श्लोकामध्ये भगवान परमात्मा असं सांगतात की काही योगी स्तोत्र आदी करून ज्ञान इंद्रियाच्या संयम रूपी अग्नीमध्ये होम करतात, म्हणजे ज्ञानेंद्रियाचा निरोध करतात। काही योगी शब्दादी पंचविषयाचे हवन इंद्रिय रूपी अग्नीत करतात। गेल्या वेळी आपण पाहिलं की ध्यान, धारणा, समाधी, संयम हे जे अष्टदा योग आहे, अष्टप्रकृती योग, शेंचे सगळं अग्निहोत्र याचं आचरण करणारे कित्येक मूलबंधादी 3 बंधरूपी मंत्रांद्वारे इंद्रियरूपी पवित्र अशा द्रव्याने यज्ञ करतात। आणि दुसरे कित्येक वैराग्यरूपी सूर्यराज योग पावलाबरोबर संयम रूपी कुंडांची रचना करतात। मग त्या कुंडामध्ये इंद्रिय रूपी अग्नी प्रकट होतो आणि त्या इंद्रिय अग्नीने विरक्तीच्या ज्वाला जेव्हा वाढतात त्यावेळी काम क्रोधादी लाकडे पेटून उठतात आणि त्या इंद्रिय अग्नीच्या 5 कुंडातून अशा रूपी धूर निघून गेलेला असतो। मग वेदांत सांगितलेल्या विधीच्या पद्धतीने इंद्रिय रूपी अग्नी असलेल्या कुंडात विषय रूपी आहुती देऊन ते यज्ञ करतात। अशा पद्धतीने आपण गेल्या वेळी 26 नंबरच्या श्लोकामध्ये पाहिलं होतं। टीव्ही लाईट लावा खालचं हा फॅन लय फास्ट झाला, कमी कर, एक वर ठेवा। तर आता 27 नंबरचा जो श्लोक आहे, सर्वाणि इंद्रिय कर्माणि प्राणकर्माणि चापरे आत्मसंयम योगाग्नो जुहती ज्ञानदीपिते। दुसरे कुणी ज्ञानाने प्रज्वलित झालेल्या मनोनिग्रह रूपी अग्नीमध्ये सर्व इंद्रियांची आणि प्राणांची कर्मे हवन करतात, म्हणजेच ईश्वराशिवाय कशाचेही चिंतन करत नाही। अशा पद्धतीने म्हणजे इथं आपल्याला सांगितलंय की माऊली म्हणतात, एके या परी पार्था दोष क्षाळीजे सर्वथा आणि हृदयारणी मंथा विवेकू केला। हे अर्जुना, भगवंत म्हणतात की हा अर्जुना, अनेक साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केले आहेत। दुसरे कुणी हृदयाची अरणी करून विवेकाचं मंथा करतात। म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगितलं की उपदेश आपल्याला अशा पद्धतीने केलेला आहे माऊलीने की
अनेक साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केले आहे. म्हणजे कोण कोणत्या प्रकारचं यज्ञ करत असेल, कोण कोणत्या, आपण गेल्या वेळी पण पाहिलं होतं बघा, आपण किती प्रकारचे यज्ञ आहेत. ज्ञान यज्ञ आहे, नाम यज्ञ आहे, अनेक यज्ञ आहे. म्हणजे आपण होम हवन करतो ती पण एक प्रकारचा यज्ञ असतो. म्हणजे असे जी साधक आहेत त्या साधकांनी अनेक विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातले दोष, म्हणजे आपल्या चित्तामध्ये कसं बघा, आता एक प्रमाण आहे. आता लोक कुठं गेली, प्रयागला गेली, कशासाठी? आपली पाप धुवून काढण्यासाठी. किंवा प्रयागमध्ये जाऊन तिथं कुंभमेळ्यामध्ये त्यांनी स्नान केलं, म्हणजे कुठल्या प्रकारचं स्नान काय ते वगैरे ह्या त्या गोष्टी. आणि त्या माध्यमातून मग लोक काय करतात, तिथे जाऊन आपली पाप धुण्यासाठी, म्हणजे ज्यांनी पाप केली त्यांना जाणं गरजेचं आहे तिथं, बरोबर आहे का नाही? आपल्याला जाणं गरजेचं आहे का? आपण पाप केलं असेल तर आपल्याला जाणं नक्कीच गरजेचं आहे. तसं कुंभमेळ्यामध्ये जाऊन पाप धुवून येतात. तर तुकाराम महाराजांचं प्रमाण आहे त्याला. काय करेल साबण? चित्त नाही निर्मळ त्याचे, बरोबर आहे की नाही? चित्त नाही निर्मळ काय करेल साबण? चित्त किंवा चित्त नाही शुद्ध, म्हणजे ज्याचं चित्त शुद्ध नाही, अंतःकरणच शुद्ध नाही, तर तिथं वर्ण साबण लावून काय उपयोग होईल का? म्हणजे काय केलं म्हणजे काय होतं? इथं साधक आपण साधक म्हणून घेतो. आता काल परवा सुद्धा आपण तिथं कार्यक्रम केला, विट्यामध्ये तुम्ही होता, बरोबर? विट्यामध्ये कार्यक्रम झाला, इतका छान कार्यक्रम पुढे चालला. आणि एकदा ह्याचा फोन वाजतोय, एकदा त्याचा फोन वाजतोय, तोवर दुसराच काहीतरी हालच म्हणतोय, कुणाचं काय चाललंय. म्हणजे कार्यक्रमाला आलेत का दुसऱ्यांसाठी आलेत का फोनवर बोलायसाठी आले? तिथं गेल्यानंतर म्हणजे आपल्या साधकांना एवढी सुद्धा अजून जाणीव नाही, किंवा एवढं सुद्धा त्याचं महत्व कळत नाही की आपण बसलोय कुठं, ऐकतोय काय. ब्रह्मज्ञान सांगितलं जातं त्या ठिकाणी, आणि आपण सद्गुरूच्या मुखातनं ऐकण्यासाठी एवढा खर्च करून आपला वेळ काढून समयदान, धनदान आणि ह्या सगळ्या गोष्टी करून आपण तिथं जात असतो. कशासाठी जात असतो? तर आपल्याला काहीतरी चांगलं मिळण्यासाठी, किंवा ब्रह्मज्ञान प्राप्त होण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त होण्यासाठी. आणि आपण त्या ठिकाणी जाऊन काय करत असतो? फोन आला की फोन उचलतो किंवा फोनवर बोलतो. ह्या सगळ्या गोष्टी चालू असतात. कोणते खरंच देते? मराठी खरंच देत होतं, काय बोलायचं आता? म्हणजे सांगण्याचा मुद्दा काय आहे की ह्या ठिकाणी माणसाला गांभीर्य आहे. ही मामांच्याकडून ऐकणं ही एवढी म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे. किंवा कोणी पण असू दे प्रवचन करणार, तर त्यांच्याकडून आपल्याला त्यांच्या मनामधलं किंवा त्यांनी जे अनुभवलेलं ती जी ज्ञान जर आपल्याला प्राप्त करायचं असेल किंवा ती जर ऐकायचं असेल, तर आपण मन, बुद्धी, चित्त हे सगळं एक करून ऐकलं पाहिजे. म्हणजे म्हणलं जातं बघा की भिंतीला सुद्धा कान असतात, बरोबर? तसं आपल्या सर्व इंद्रियांना कान रूपानं ऐकलं पाहिजे. म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांनी काय केलं पाहिजे? वक्त्याकडे लक्ष दिलं पाहिजे, वक्त्याचं ऐकलं पाहिजे. ना की आपल्या कोणत्या गोष्टीमध्ये. जर आपण 1 तास जर मोबाईल आपण बंद करू शकत नसेल, तर त्या कार्यक्रमाला जाण्यात काय उद्देश नाही, काही उपयोग नाही त्या कार्यक्रमाला जाण्यात. नाहीतर मग येर माझ्या मागल्या टाकल्या चांगल्या ह्या युक्तीप्रमाणे होणार, काही उपयोग होणार नाही. तशा पद्धतीने इथं काय सांगितलं आपल्याला? साधकांनी विविध प्रकारचे यज्ञ करून आपल्या चित्तातील दोष नाहीसे केलेले आहेत. माऊली काय सांगतात की साधक जो असतो त्यानं काय केलेलं असतं? अनेक प्रकारे, म्हणजे अनेक प्रकारे म्हणजे इथं प्रकार वेगवेगळे सांगितलेत. कोण कुठल्या प्रकारचा यज्ञ करेल, कोण कुठल्या प्रकारचा यज्ञ करेल, त्या पद्धतीनं जर यज्ञ करत राहिलो, आपण नाम यज्ञ करत राहिलो, आपल्याला एकच यज्ञ करायचा आहे. कारण कलियुगी उद्धार हरीच्या नामे, त्याच्याशिवाय इथं पर्याय आपल्याला नाही. तर त्या युक्तीप्रमाणे आपल्याला नामचिंतन केल्याशिवाय आपलं चित्त शुद्ध होणार नाही. चित्त शुद्ध झाल्याशिवाय आपल्याला पुढची पायरी गाठता येणार नाही. म्हणून दुसरे कुणी हृदयाच्या अरण्य करून विवेकाचा मंथा करतात. ते अशा पद्धतीनं जर आपण मंथन केलं, जसं माऊलीने हरिपटात सांगितले, कसं मंथन सांगितले? मंथोनी नवनीता तैसे घे अनंता. त्या पद्धतीनं जर आपण मंथन करू लागलो, त्या पद्धतीनं आता आपण मंथन केलं,
5 मिनिटं मंथन केलं. मंथन करताना किंवा केल्यानंतरचा जो आनंद आहे, त्यानंतरचं जी सुख आहे, त्या सुखासाठी देव सुद्धा आतुर झालेले. त्या सुखासाठी देवांना सुद्धा काय स्वर्गीची अमर इच्छिता ती देवा. मृत्यू लोके व्हावा जन्मा, म्हणजे मृत्यू लोकांमध्ये जन्म घेण्यासाठी त्यांची सुद्धा धडपड असते. का तर हे सुख प्राप्त होण्यासाठी. हे सुख त्यांना तिथं सुद्धा नाही. ह्या ठिकाणी जे सुख आहे आपल्याला नामचिंतनामध्ये जे सुख आहे, कारण मामाने परवा पण प्रमाण सांगितलं की बघा, आला शीतळ शांतीचा वारा, एकनाथ महाराजांचं प्रमाण, आला शीतळ शांतीचा वारा तेने सुख झाले या शिरळ, ह्या सुखा लागी तळमळ करीशी तळमळ तरी तू पंढरीची जाय एक वेळ. पंढरी कुठली बघा, तिथं मामाने प्रमाण घेतलं होतं दामुडीमध्ये. म्हणजे मामाने विचारलं होतं, म्हणजे शेवट हे प्रमाण घेतलं होतं की मामाने विचारली पंढरी कुठली, तर ती संजय महाराज खिलार यांनी ती प्रमाण कुठलं वेगळंच दिलं. त्या ठिकाणी तिथं देह ही पंढरी, आत्मा तो विठ्ठल नांदत असे, तशा पद्धतीचं प्रमाण पाहिजे होतं. हे प्रमाण काय वेगळं. म्हणजे सांगण्याचा मुद्दा चिंतन किंवा आपलं जे ऐकण्याचं, म्हणजे मगाशी पण तोच विषय सांगितला की ऐकताना आपण कसं सर्व इंद्रियाला कान रूपानं ऐकलं पाहिजे. म्हणजे जी काय शब्द आहे तो आपल्या नसानसात भिनला पाहिजे. तशा पद्धतीनं जर आपण ऐकलं तरच त्या ऐकण्याचा उपयोग आहे. नाहीतर आपण ऐकता जर इकडं तिकडं जर लक्ष असेल तर ती कार्यक्रमाला जाण्यात सुद्धा काही अर्थ नाही. विनाकारण आपला वेळ वाया घालवू नये, ह्याच्यापेक्षा वेगळं काय नाही. तिथं गेल्यानंतर सर्वस्वी आपण ती गोष्ट ऐकण्यासाठी गेलेलो आहे, तीच ऐकलं पाहिजे. तिथं जाऊन जर तुझं काय चाललंय, माझं काय चाललंय, तुम्ही कुठं उतान जेवला का खाल्ला का, ह्याचा काय उपयोग नाही. अशा पद्धतीनं जर कोण करत असेल तर त्याचा काय उपयोग नाही, जाण्याचा अर्थ नाही. तो उपशेमी निज निहटिला धैर्य भारे दाटीला गुरुवाक्य काढीला बळकटपणे. म्हणजे तो धैर्यरूपी भाराने दाबून शांतिरूपी रज्जूने घुसळून गुरुवाक्य रूपी मंत्राने त्याचे मंथन करतात. म्हणजे इथं पण तीच सांगितलं. म्हणजे ज्याप्रमाणे आपण धैर्यवान बनलं पाहिजे. धैर्यवान आपण कसं बनवू, तर धैर्यवान एखाद गोष्टीने बनवू. कशानं? फक्त नामानं. म्हणजे गेल्या वेळी पण प्रमाण आपण घेतलं होतं बघा, घालोन या भार राहिलो निश्चिंत निरविले संत विठोबाशी. त्या युक्तीप्रमाणे आपण जर आपला सर्व भार जर देवाच्या चरणी वाहिला किंवा संतांच्या चरणी वाहिला तर आपण निश्चिंत होऊ. आणि जोपर्यंत आपण निश्चिंत होत नाही तोपर्यंत शांतिरूपी रज्जूने घुसळून गुरुवाक्य रूपी मंत्रांचे जोपर्यंत मंथन होत नाही तोपर्यंत आपण स्थिर स्थावर होणार नाही. जोपर्यंत आपण त्या ठिकाणी बळकटपणे, इथं बळकटपणे सांगितले बघा, तो उपशेमी निहटिला धैर्य भारे दाटीला गुरुवाक्य काढीला बळकटपणे. जोपर्यंत आपण बळकट होणार नाही कशानं, नामचिंतनानं, तोपर्यंत आपल्याला या गोष्टी प्राप्त होणार नाही. ऐसे समरसे मंथन केले तेत झडकरी काजा आले जे उज्जीवन जाहले ज्ञानाग्नीचे. म्हणजे समरसतेने मंथन केले असता त्याचा त्वरित उपयोग होतो आणि ज्ञानाग्नी प्रकट होतो. यावेळी आपण बघा मामा प्रत्येक वेळी सांगतात की ज्ञानाउनी ध्यान विशेषी, ज्ञानेश्वरीतलीच ओवी आहे की ज्ञानापेक्षा काय विशेष आहे किंवा श्रेष्ठ काय, तर ध्यान. जोपर्यंत आपण ती गोष्ट जर एखादी गोष्ट आपण ऐकली आणि त्याचं जर चिंतन आणि मनन ह्या दोन्ही गोष्टी जर नाही केल्या तर ती ऐकल्याला आपल्याला 7 दिवसाच्या आतमध्ये विसरलं जाते. 5-7 दिवसामध्ये ती विसरली जाते. आपण जर बघा आता पूर्वी 15 वर्षापूर्वीचा आठवा तुम्ही, 15 वर्षापूर्वी समजा जर आपण एखादं प्रवचन करायला बसलो तर त्यावेळी आठवणाऱ्या ज्या काय ओव्या असतील त्या वेगळ्या होत्या. आता आठवणाऱ्या ओव्या वेगळ्या आहेत किंवा त्यावेळी आठवणारी प्रमाण वेगळी होती.
त्यावेळचं मंथन त्या पद्धतीचं होतं आणि त्यावेळच्या प्रमाण आपल्याला ते आठवत होतं. आत्ताचं मंथन आपलं वेगळं आहे. म्हणजे तशा पद्धतीने मला सांगण्याचा उद्देश काय आहे की ज्या पद्धतीनं आपण मंथन करू, ज्या पद्धतीनं आपण चिंतन करू, मनन करू, नामस्मरण करू, त्याप्रमाणे आपल्या आतमधल्या ज्ञानाचा ज्ञानाग्नी प्रकट होत असतो. म्हणजे तसं आपल्याला प्रत्येक वेळी जाणवतं. पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू तो निवतोरनी गेला धुमू, मग प्रकटला सूक्ष्म विस्फुलिंग लिंबू. त्यावेळी रिद्धिसिद्धीचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन जातो आणि मग सूक्ष्म अशी अग्नीच्या ठिणगी उत्पन्न होते. म्हणजे ज्यावेळी आपण नामचिंतन करतो किंवा आपल्यामध्ये ज्ञान उत्पन्न होतं. आता कसं आहे, नाम जर आपण प्रबोधाचं जर नाम घेतलं तर आपल्याला ज्ञानाच्या गोष्टी होणार. आता इथं प्रबोध सगळ्यांना आहे ना, तुम्हाला पण प्रबोध आहे, तुम्हाला पण आहे, तुम्हाला पण. आपल्याला ज्यावेळी अनुग्रहाचं नाम दिलेलं होतं बघा, अनुग्रहाच्या नामामध्ये आता तुम्हाला म्हणजे जाणवत असेल की ज्यावेळी आपण अनुग्रहाचं नामस्मरण करत होतो, म्हणजे प्रबोध नव्हता तेव्हा, त्यावेळी आपल्याला एकमेकांच्या विषयी किती प्रेम, किती आदर, किती हे होतं बघा, विचार करा तुम्ही त्यावेळी. पण ज्या दिवशी आपल्याला प्रबोध झाला त्या दिवशीपासून हळूहळू प्रेम, आदर, मन ह्या ज्या काही गोष्टी होत्या ना, ह्या हळूहळू बाजूला गेल्या आणि त्या ठिकाणी आपल्या अनुग्रहाच्या नामाच्या पुढचं जेव्हा प्रबोधाचं भेटलं आपल्याला, प्रबोधाच्या नामानंतर आपल्याला काय झालं, विरक्ती निर्माण झाली, आसक्ती संपत चालली. तिथं आपला नाम, ही जी नाम सांगितलंय की नाही आपल्याला, म्हणजे नाम हे रिद्धी सिद्धी प्राप्त करून देणार आहे. पण त्या ह्या ठिकाणी काय सांगितलंय, पहिला रिद्धी सिद्धीचा संभ्रमू, म्हणजे आपल्याला एक तो संभ्रम आहे. म्हणजे ती जी गोष्ट आहे ती त्यावेळी रिद्धी सिद्धीचा मोह हाच उत्पन्न झालेला धूर नाहीसा होऊन जातो. म्हणजे रिद्धी सिद्धी आपल्याला असं वाटत असतं बघा, प्रत्येक वेळी आपल्याला एवढं धन मिळावं, एवढं धन असावं, एवढं काहीतरी मिळावं, किंवा मान सन्मान किंवा ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला असं वाटत असतात की मिळाव्या. ही एक प्रकारची काय रिद्धी सिद्धी. पण आपण जेव्हा खरं नामचिंतन करत असतो किंवा ज्यावेळी खरोखर साधनेवरती आरूढ असतो त्यावेळी ह्या सगळ्या गोष्टीचा आपल्या मनावरती अजिबात परिणाम रिद्धी सिद्धीचा बी होत नाही, कुठल्या मोहाचा पण होत नाही, आशेचा पण होत नाही, तृष्णेचा पण होत नाही, आणि आपल्या मनातली सगळी संभ्रम, भ्रांती, कल्पना ह्या सगळ्या नाहीशा होतात. मग सूक्ष्म अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न होते. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, एक अशी ठिणगी निर्माण होती की मग तो माणूस अंतर्ज्ञानी होतो किंवा अंतर्मनामध्ये त्याची वाटचाल चालू होती. अंतर्मनामध्ये जेव्हा वाटचाल चालू होती तेव्हा मग तो आतमध्ये झाकून बघायला लागतो, बाहेर काय नाही. बाहेर तुम्ही जर गेलं की नाही, जगामध्ये ब्रह्म दिशे उघडे, पण आतमध्ये जर तुम्ही बघितलं की नाही तर आतमध्ये एवढ्या काही गोष्टी तुम्हाला दिसल. ज्यावेळी बाहेरचा आवाज यायचा बंद होतो आपल्याला, ज्यावेळी बाहेरचा आवाज बंद होईल, आता हे फॅनचा आवाज येतोय आपल्याला, पण ह्या फॅनचा आवाज जेव्हा नामचिंतन करत असताना आपल्याला ह्या आवाज याचा बंद होईल. बघा, आपण जेव्हा नामचिंतन करत असतो त्यावेळी बघा कानाचे दडे बसले जातात, बाहेरचं आपल्याला काही ऐकू येत नाही. अशी प्रचिती आपोआप येत असते, हळूहळू येते. म्हणजे जेव्हा आपण ही करत असतो, रोज संध्याकाळी म्हणा, सकाळी म्हणा, त्यावेळी आपोआप दडे बसतात आणि बाहेरचं ऐकायला याचं बंद होतं आणि आतली यंत्रणा काय चालते त्याचं ऐकायला येत. अशा पद्धतीने ह्या ठिकाणी हेच सांगितलेलं आहे की आत असणारी अशी अग्नीची ठिणगी उत्पन्न होते. तया मनाचे मोकळे तेची पेटवणे घालतले, जे यमनियमी हळुवारीले आयते होते. यमनियमाच्या अभ्यासाने वाळून हलके असे झालेले मन हे त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवून घालतात. म्हणजे
यम नियम आसन ध्यान धारणा ह्या सगळ्या काय ज्या गोष्टी आहेत ना हे अष्टभाव किंवा अष्टप्रकृती. आपण जेव्हा ह्या गोष्टीचा अभ्यास करतो, एखाद्या गोष्टीचा नामचिंतनाचा आपण अभ्यास करतो किंवा आपली बैठक, आता समजा आपण 5 मिनिटाची बैठक आहे आपली, जेव्हा आपली 10 मिनिटाची होईल, 15 मिनिटाची होईल, अर्ध्या तासाची होईल, 1 तासाची बैठक होईल, त्यावेळी आपण कुठंतरी लाईनीवर येणार. म्हणजे त्यावेळी खरी आपली तिथून गोष्ट चालू होणार. म्हणजे त्यावेळी आपल्याला ह्या गोष्टी हळूहळू हळू समजायला लागणार की ह्या ठिकाणी माऊलीने काय सांगितलं. यम नियम अभ्यासाने वाळून हलके असे झालेले मन. जेव्हा आपण नामचिंतन केल्यानंतर आपलं मन, बुद्धी, मेंदू सगळं कसं होतं, हलकं होतं. बरोबर का नाही? काय कुठल्या गोष्टीचं टेन्शन राहतं का किंवा राहत नाही, किंवा आपण फ्रेश होतो. त्या ज्ञानरूपी अग्नीला पेटवून घालतात. म्हणजे त्या ठिकाणी जेव्हा आपण नामचिंतन करतो, नामचिंतन करत असताना आपल्याला आतूनच स्फुरण होत. वरून काय करावं लागत, बाहेरून काय करावं लागत नाही. आपोआप आतून थंडावा निर्माण होतो. आतूनच अग्नी आपल्याला ज्ञानाग्नी प्रकट होतो. ह्या सगळ्या गोष्टी कुठं आहेत तर आतमध्ये आहेत. बाहेरनं काय करायची गरज नाही. त्याने साधुकपणे ज्वाळा समृद्धा मग वासनरांतराची समिधा स्नेहासी नानाविधी जाळीलिया. त्याच्या आधारे ज्वाला प्रकट होतात. मग त्याच्यामध्ये विविध प्रकारच्या वासनारूपी समिधा मोहरूपी तुपासह जातात. आपण जेव्हा होम हवन करत असतो ह्या ठिकाणी काय लागत असतं तर होमाला काय काय लागत असतं, भोजना मागती तूप पावशेर. तशा पद्धतीनं आपण होमामध्ये काय काय टाकतो, आपण होमामध्ये काय टाकतो इथं काय सांगितलंय, समिधा. समिधा म्हणजे काय, जे आपण आंब्याची किंवा उमराची अशी एवढ्या काटक्या काढतो ना, ते आपल्याला भटजी सांगतात बघा, गुरुजी सांगतात. ते सांगत असतात की तुम्ही असं व्हा किंवा ही धान्य व्हा. ह्या प्रत्येक गोष्टी इथं व्हायला सांगितल्या. व्हायचं म्हणजे इथं काय काय, इथं आपल्याला काय व्हायला सांगितलं माहितीये का, इथं ह्या ठिकाणी सांगितले की ज्याच्या आधारे ज्वाळा प्रज्वलित होतात. म्हणजे कुणाच्या आधारे ज्वाळा प्रज्वलित होतात, नामचिंतनाच्या आधारे. इथं मागाच्या आधीच्या ह्याच्यात सांगितले की ज्ञानरूपी अग्नीने पेटवून घालतात. ज्ञानानं जेव्हा ज्ञानाचा अग्नी प्रकट होईल त्यावेळी काय होणार आहे, ज्वाळा निर्माण होतील. आणि ज्वाळा निर्माण झाले की मग काय करायचं, त्यामध्ये वासनारूपी समिधाच्या हवन करायचं. त्या तुपामध्ये वासनारूपी समिधाचं हवन करायचं आहे. आपले वासना जाळून त्यामध्ये भस्म करायचे आहे. अशा स्वरूपाचं ह्या ठिकाणी चिंतन करायचं आहे. तेथ सोहम मंत्राची दीक्षिती इंद्रिय कर्माच्या आहुती तिये ज्ञान नळी त्रिपती दिधलिया. यज्ञ करणारा पुरुष मी ब्रह्मरूप आहे या मंत्राने त्या प्रदीप्त अशा ज्ञानाग्नीत इंद्रिय कर्माच्या आहुती देतो. बघा आपण काय करतो या ठिकाणी, जेव्हा आपण आपल्या वासनेची आहुती देतो किंवा वासनेची समिधारूपी मोहरूपी तुपात जाळून टाकतो, त्यानंतर आपल्याला असं मगाशी मी विषय सांगितला की आपल्याला अनुग्रहाच्या नामामध्ये आणि प्रबोधाच्या नामामध्ये काय फरक जाणवतो. जेव्हा आपण प्रबोधाचं नाम घेतो तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होत असते आणि अनुग्रहाच्या नामामध्ये प्रेम प्राप्त होत असते. तसं यज्ञ करणारा जो पुरुष आहे किंवा आपण यज्ञ म्हणजे ह्या ठिकाणी काय सांगितलं की नामचिंतन करणार, तर तो जो करणारा पुरुष आहे तो काय म्हणतो की मीच ब्रह्म आहे. नामचिंतनाचा आपल्या अर्थ काय निघतो, अहम ब्रह्मास्मी. बरोबर आहे का नाही. तर तेच सांगितलं की ते सोहम मंत्रे दीक्षिती इंद्रिय कर्माची आहुती तिये ज्ञान नळी प्रदीप्ती दिधलिया. आपण मी ब्रह्म आहे या मंत्राने या प्रदीप्त अशा अग्नीत
इंद्रिय कर्माची आहुती देतो. म्हणजे आपल्या सर्व इंद्रियांना शिथिलता निर्माण होते आणि मनाला ज्ञानाची प्राप्ती होते किंवा आत्म्याला ज्ञानाची प्राप्ती होती. मी आता प्रत्येक वेळी सांगतोय बघा की आत्मज्ञान होणं गरजेचं आहे. नुसतं आत्मज्ञान होण्याचा आपल्याला मार्ग भेटला, पण आत्मज्ञान झाले का अजून? तर आत्मज्ञान अजून आपल्याला झालेलं नाही. तर आत्मज्ञान होण्याचा फक्त मार्ग भेटला. आपल्याला ते सिद्ध करायचं असेल तर वारंवार आपल्याला नामचिंतन करणं गरजेचं आहे. पाठी प्राण क्रियेची येणी श्रुती निशी पूर्णाहुती पडिल्या हुताशी तेथ अभोभृत समरसी सहजी झाले. प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी सूत्रपात्रासह ज्ञानाग्रित प्राणाहुती पडली असता सहजपणे निर्बीज अशा समाधीच्या ऐक्यामध्ये त्या यज्ञकर्त्या पुरुषाचे अवभूत स्नान झालेले असते. म्हणजे ह्या ठिकाणी तेच सांगितले की नामचिंतन करताना म्हणजे प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी सूत्रपात्रासह त्या पद्धतीने म्हणजे ज्या पद्धतीने आपण नामचिंतन करतो, आपल्याला ज्या पद्धतीने रीत सांगितली नामाची श्रीपाद बाबांनी किंवा सद्गुरू शिंदे मामांनी जी आपल्याला रीत सांगितली त्या पद्धतीनं त्या रीतीनं जेव्हा आपण नामचिंतन करतो तेव्हा त्या ज्ञानाग्नीत प्राण पूर्ण आहुती पडली असता सहजपणे निर्बीज अशा समाधीच्या ऐक्यामध्ये आपण जाण्याचा आपला अट्टहास असतो. ऐक्यामध्ये त्या यज्ञकर्त्याच्या पुरुषाची अवभूत स्नान झालेले असते. म्हणजे आपण त्यामध्ये पूर्णता नाहून निघतो. म्हणजे एक प्रमाण आहे बघा, देवाची द्वारी उभा क्षणभरी त्याचं शेवटचं प्रमाण किंवा देवाची द्वारी उभा क्षणभरी तेने मुक्तिचारी साधी आल्या. तशा पद्धतीनं जर आपण नामचिंतन आसोनी संसारी जीवा वेगू करी वेदशास्त्रोभारी भाया सदा त्या युक्तीप्रमाणे ह्या ठिकाणी सुद्धा आपल्याला तीच सांगितलं. जेव्हा आपण श्वासादी क्रियारूपी म्हणजे आपण जे आपल्याला नाम असं तोंडाने उच्चार करायला सांगितलंय का? तर नाही सांगितलं. आपल्याला कशाशी जोडायला सांगितलं? आपल्या श्वासाबरोबर जोडायला सांगितलंय. आणि त्याप्रमाणे जर आपण नाम घेत असं त्या पद्धतीनं ज्ञानाग्नी पूर्ण आहुती पडली असता म्हणजे त्या नामामध्ये आपण पूर्णपणे आपण म्हणतो ना समाधी अवस्थेमध्ये आपण गेलो किंवा त्यापर्यंत गेलो तर आपण काय होणार? निर्बीज. म्हणजे प्रत्येक वेळी मामा एक दृष्टांत सांगतात बघा, आपण तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी किंवा पंढरपूरला गेल्यावर कशाचा प्रसाद आणतो? लाह्याचा प्रसाद किंवा चिरमुऱ्याचा प्रसाद. चिरमुरे कशापासून बनतात? लाह्या कशापासून बनतात? चिरमुरे बनतात साळीपासून किंवा तांदळापासून, बरोबर का? आणि लाह्या कशापासून बनतात? मकाच्या बनतात, ज्वारीच्या बनतात किंवा तांदळाच्या पण बनतात. म्हणजे चिरमुरे म्हणजे एक प्रकारच्या लाह्याच आहेत. ती परत उगवतात का? बीज भाजून केली लाही आम्हा जन्म नाही आणि मरण पण नाही. तशा पद्धतीनं जर आपण प्राणाच्या श्वासादी क्रियारूपी सूत्रापासून जर आपण ही जी गोष्ट ज्ञानाग्नीत पूर्णपणे आहुती जर दिली तर आपण काय होणार? बीज भाजून केलेला ही आम्हा जन्म मरण नाही. अशा पद्धतीनं समाधीच्या ऐक्यामध्ये यज्ञकर्त्याच्या पुरुषाने अवभूत स्नान झालेले असते. म्हणजे अशी जे पुरुष आहेत त्यामध्ये त्यांना पूर्णपणे ज्ञानाच्या अवधीमध्ये त्यांनी सर्वस्व आपलं अर्पण केलेलं असतं. त्या ठिकाणी मग त्यांना ती गोष्ट प्राप्त होत असते. आणि हे प्राप्त करण्यासाठी आपल्याला पुढे बघा, मग आत्मबोधाची सुख ते संयमाग्नीचे हुतशेष तेची पुरोंडाशी देख घेतला तीही. संयम अग्नीमध्ये
होमद्रव्याचे हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख तेच पुरोडाश मग ते सेवन करतात. म्हणजे आपण काय करतो, संयम अग्नीमध्ये होमद्रव्याचे हवन करून, आपल्याला जे हवन काय काय सांगितले इथं, आपल्या सगळ्या विकारांचं हवन करायचं. शम दमावरी हरी झाला, म्हणजे शम पण काय दम पण काय ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला ज्ञात आहेत. तसं आपल्याला ह्या होमद्रव्याचं हवन करून शिल्लक राहिलेले जे आत्मज्ञानाचे सुख, म्हणजे जे आपल्याला त्याच्यानंतर काय शिल्लक राहतं उरतं काय, जसं मंथोनी नवनीता तैसे घे अनंता, त्या पद्धतीनं जेव्हा आपण मंथन करतो अनंताचं आणि त्यानंतर जे शिल्लक राहतं, किंवा सार 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 नाम तुझे सार, त्या युक्तीप्रमाणे त्यानंतर आपल्याला काय प्राप्त होतं तर आत्मज्ञानाचं सुख, तोच पुरोडाश मग ते सेवन करतात. अशा पद्धतीचे जे लोक आहेत मग ती लोक त्या सुखाचं सेवन करतात असं ह्या ठिकाणी माऊली सांगता आहेत. एक ऐशिया इही यजनी मुक्त जे झाले त्रिभुवनी, या यज्ञा क्रिया तरी अनानी परिप्राप्त ते एक. अशा प्रकारे यज्ञ करून अनेक लोक या त्रिभुवनात मुक्त झाले आहेत. म्हणजे आपल्याला ज्या पद्धतीनं योग सांगितलेला आहे, आपल्याला ज्या पद्धतीनं साधना सांगितलेली आहे, त्याच पद्धतीनं यज्ञ करून, त्याच पद्धतीनं साधना करून, त्याच पद्धतीनं नामयज्ञ करून, तशा पद्धतीनं जे लोक गेलेले आहेत. बघा अनेक वेळा आपण प्रमाण ऐकतो की तेनेची पण ते चालू जाता न पडे गुंता कोटी काही, किंवा श्रीकृष्ण सांदीपनी किंवा प्रभू रामचंद्रांनी सुद्धा गुरु केले, त्यांनी ज्या पद्धतीनं ह्यांना सांगितलं रामकृष्ण पंथ क्रमियाला, त्यांनी ज्या पद्धतीनं पंथ क्रमला तशा पद्धतीनं जर आपण तो पंथ जर क्रमला, म्हणजे त्या पद्धतीनं जर आपण गेलो, अशा प्रकारचे यज्ञ करून अनेक लोक काय झालेत ह्या त्रिभुवनामध्ये मुक्त झालेले आहेत. आणि या पुरुषाच्या यज्ञ क्रिया जरी भिन्न भिन्न असल्या तरी त्या सर्वांचे प्राप्त कर्तव्य एकच आहे. म्हणजे त्या ठिकाणी काय होतं, प्राप्य ते एक परिप्राप्य ते एक. म्हणजे ही गोष्ट काय आहे, वाटा अनेक आहेत, डेपो एकच आहे. आपल्याला एका ठिकाणी जायचे, वाटा अनेक आहेत. म्हणजे कोण कोणत्या मार्गाने जाईल, कोण कोणत्या मार्गाने जाईल, पण साधन एकच आहे. ह्या साधनाशिवाय जगामध्ये दुसरं साधन नाही. मुक्तीचा मार्ग मिळण्याचं साधन मात्र एकच. मामाने त्यावेळी त्या दिवशी पण सांगितलं की मुखी नाम हाती मोक्ष ऐसी साक्ष बहुतांची. ह्या युक्तीप्रमाणे आपण आता हा 27 नंबरचा श्लोक झाला. आता 28 नंबरचा जो श्लोक आहे तो श्लोक पाहू आपण. द्रव्ययज्ञ स्तपायज्ञ योगयज्ञ स्तपापरे स्वाध्याय यज्ञ यज्ञाश्च यतयः संशयव्रता. या युक्तीप्रमाणे याचप्रमाणे काही पुरुष ईश्वर अर्पण बुद्धीने आपल्या द्रव्याचा उपयोग लोकसेवेसाठी करतात. तसेच काही स्वधर्माचे पालन करत तपयज्ञ करणारे आहेत, काही अष्टांग योग रूपी यज्ञ करणारे आहेत, काही कठोर व्रताचे पालन करणारे आहेत. प्रयत्नशील पुरुष ईश्वराच्या नामाचा जप करतात. तसेच शास्त्राचे अध्ययन यज्ञ ज्ञान यज्ञ करण्याचेही आहे किंवा असतात. तर ह्याप्रमाणे आपल्याला ह्या ठिकाणी काय सांगितले की आपल्याला स्वाध्याय करायला सांगितला. स्वाध्याय ज्ञान यज्ञश्च यतय संशयव्रता. म्हणजे ह्याप्रमाणे आपल्याला ईश्वराच्या नामाचा जप करून आणि शास्त्राच्या आधारे त्याचं अध्ययन करून ज्ञान यज्ञ करायला सांगितलेला आहे भगवंतानं. तर माऊली जे सांगतात
एक द्रव्य यज्ञू म्हणपती एक तपसाग्रमी निपजवर्ती एक योग यागू ही आहती जे सांगितले. म्हणजे यापैकी एकाला द्रव्य यज्ञ म्हणतात, एकाला तपोयज्ञ म्हणतात आणि अष्टांग साधनेने साधलेले यज्ञ योग यज्ञ म्हणतात. म्हणजे अशा पद्धतीचे यज्ञ आहेत. त्या पद्धतीचे यज्ञ माऊलींनी सांगितले. एकी शब्दू यजिजे तो या वाक्यज्ञू म्हणजे ज्ञाने ज्ञेय गमिते तो ज्ञान यजू. ज्यामध्ये शब्दाने शब्दाचा मोह केला जातो अर्थात विधीप्रमाणे वेदाचे अध्ययन केले जाते त्याला वाग्यज्ञ म्हणतात. आपण वाग्यज्ञाचा अर्थ समजला असेल तुम्हाला. काय? ज्यामध्ये शब्दाने शब्दाचा मोह केला जातो अर्थात विधीप्रमाणे वेदाचे अध्ययन केले जाते त्याला काय म्हणलं जातं? वाग्यज्ञ म्हणतात. आणि ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्माशी एकरूपता प्राप्त होते त्याला ज्ञानयज्ञ म्हणला जातो. वाग्यज्ञ आणि ज्ञानयज्ञ. जेव्हा ज्या पद्धतीनं वक्ता सांगत असतो तो काय सांगत असतो तर वाग्यज्ञ सांगत असतो. म्हणजे तो काय सांगत असतो? शब्दाने शब्दाचा मोह केलेला असतो. म्हणजे शब्दाशिवाय आपल्याला समजेल का? शब्दाशिवाय समजणार नाही. त्याने जर वाक्य उच्चारलंच नाही तर आपल्याला त्याचा अर्थ समजेल का? तशा पद्धतीने ते विधीप्रमाणे वेदाचे अध्ययन करून किंवा विधीप्रमाणे वेदाचे अध्ययन केलेले जाते आणि त्याला ते वाग्यज्ञ म्हणलं जातं. म्हणजे अध्ययन करून आपल्याला ती गोष्ट सांगितली जाते किंवा अनुभव घेऊन ते म्हणजे म्हणलं जातं बघा की अनुभव आले अंगा ते या जगात सांगत असे. तसं त्या पद्धतीने त्यांचा अनुभव. म्हणून मी मगाशी म्हणलं की ज्यावेळी आपल्याला गुरुवारी शिंदे मामा सांगत काही असतात किंवा आपल्याला प्रवचन आपण ऐकायला जात असतो तेव्हा आपल्याला सर्व देहाला कानरूप बनवून आपल्याला ती गोष्ट ऐकली पाहिजे, मनामध्ये साठवली पाहिजे, चिंतन केलं पाहिजे, त्याचं मनन केलं पाहिजे. तर त्या सांगण्याचा पण किंवा त्यांनी जो घेतलेला अनुभव आहे आपल्या पुढे जो मांडण्याचा प्रयत्न केलेला असतो तर त्याचा उपयोग आहे. म्हणून ज्या यज्ञात ज्ञानाने ब्रह्माशी एकरूपता प्राप्त होते त्याला ज्ञानयज्ञ म्हणतात. म्हणजे ती ऐकल्यानंतर आपण काय करायला पाहिजे, आपण कुठंपर्यंत चाललं पाहिजे, आपण काय केलं पाहिजे, ह्या सगळ्या गोष्टीचं आपल्याला ज्ञान झालं पाहिजे आणि त्या ज्ञानामध्ये आपण न्हावून निघालं पाहिजे. हे अर्जुना सकळ कुवाडे जे अनुष्ठती अति साकडे परी जितेंद्रियासिया घडे योग्यता वशे. हे अर्जुना ही सर्व यज्ञ करणे अतिशय कठीण आहेत. म्हणजे कुठले कुठले यज्ञ सांगितले आपल्याला? काय काय सांगितले बघा? द्रव्य यज्ञ, तपोयज्ञ, अष्टांग साधना हे सगळे किंवा योग यज्ञ हे सगळे यज्ञ करणं आपल्याला कठीण आहे. म्हणून काय सांगितले? कलियुगी उदार हरीच्या नामे. किंवा सर्वाहुनी सोपे काय सांगितले इथं? नाम सांगितले. तर सगळ्यात सोपं सांगितलं. सगळ्यात सोपी गोष्ट आहे. म्हणून ही सगळं करणं खूप कठीण गोष्ट आहे कारण याची अनुष्ठान करणं अतिशय अवघड आहे. परंतु ज्यांनी आपली इंद्रिय जिंकली आहेत त्यांना मात्र ते करण्याची योग्यता प्राप्त होते आणि त्यांचं आचरण घडतं. ज्यांनी आपल्या म्हणजे म्हणून तर प्रमाण मगाशी काय घेतलं होतं? शमदमावरी हरी झाला. शम म्हणजे इंद्रिय आणि दम म्हणजे मनोनिग्रह. म्हणजे एक इंद्रिय निग्रह आणि एक मनोनिग्रह ह्या दोन्ही ज्यांच्याकडे घडतात त्यांना ह्या गोष्टी सहज शक्य आहेत. अन्यथा जे आपण तुमच्या माझ्यासारखे किंवा जे संसाररूपी चक्रामध्ये अडकलेली जी लोक आहेत त्यांना ह्या गोष्टी सहज शक्य नाहीत, खूप कठीण आहेत. तशा पद्धतीनं ते प्रवीणते थे भले आणि योग समृद्धीचे आथिले म्हणून आपणापातीही केले आत्महवन. ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत ते ज्ञानकर्मामध्ये प्रवीण असतात आणि साधन समृद्धीने संपन्न असतात म्हणून
त्यांना आपल्या जीवाचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते. बघा इथं काल नाही परवा मामाने काय सांगितलं, 18 विश्वदारिद्र्य. 18 विश्वदारिद्र्य कशाला म्हणायचं त्या दिवशी सांगितलं मामाने. म्हणजे 18 गुणिले 20 किती दिवस झाले, 360, म्हणजे 365 दिवसाचं वर्ष असतं. तर त्या पद्धतीनं जी 18 विश्वदारिद्र्य म्हटलं जातं, तसं हिथं काय सांगितलं की ज्यांनी इंद्रिय जिंकलेली आहेत ते ज्ञानकर्मामध्ये प्रवीण असतात आणि साधन समृद्धीने संपन्न असतात. इंद्रिय पण जिंकलेली आहेत, ज्ञानकर्मामध्ये पण ते काय प्रावीण्य आहेत आणि त्यानं साधन समृद्धीनं पण सर्व संपन्न असतात. म्हणून त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते. म्हणजे त्यांनी काय केलंय, त्यांना माहित आहे की आपलं सर्वस्व चालवणारा कोण आहे, परमात्मा एक, भगवान परमात्मा. त्याच्याशिवाय झाडाचं पान सुद्धा हलू शकत नाही. कारण चाले ही शरीर कोणाचे सत्य, कोण बोलवितो हरिविन, देखवी ऐकवी एक नारायण. त्याचे तयाचे भजन चुकू नका, नाही का, बरोबर आहे, चुकू नका. तर हा करू नका का चुकू नका, ही महत्वाचं आहे ना. तसं पद्धतीनं ह्या ठिकाणी काय सांगितलं की असा जो कोण सत्पुरुष आहे, असा जो कोण साधन करणारा आहे, त्याच्याकडे काय काय असतं, त्यानं इंद्रिय जिंकलेले असतात. त्याच्यामध्ये ज्ञानकर्मामध्ये म्हणजे आपलं बघा, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत जी आपली गोष्ट चालू असते, त्यामध्ये आपण सकाळ उठल्यानंतर जी काय कर्म करायचं असतो ती करतो, पूजा करतो, सगळं आपलं काम करत करत आपलं नामचिंतन चालू असतं. आपण बाजाराला जातो, बाजारातनं माघारी येतो, दूध घालून येतो, सगळं होतं. ह्याच्यामध्ये त्याचं ध्यान, म्हणजे आपल्याला काय करायचं असतं, ज्ञान कर्मामध्ये राहायचं असतं. म्हणजे कर्मच आपल्याला राम बनवायचं असतं. तशा पद्धतीनं आणि अशी जी लोक असतात ती साधन समृद्धीने संपन्न असतात, साधन समृद्धीने संपन्न असतात. म्हणूनच त्यांनी आपल्या जीवाचे आत्म्याच्या ठिकाणी हवन केलेले असते. म्हणजे त्या ठिकाणी त्यांना काय ऊन राहिलेलं नसतं, त्यांनी सर्वस्व त्यांना मिळालेलं असतं. त्यांना कशातच आशा राहिलेली नसती, तृष्णा पण राहिलेली नसती आणि त्यांची भ्रांती पूर्ण निघून गेलेली असती. अशा पद्धतीचा ह्या आपण किती नंबरचा श्लोक बघितला आता, 27 नंबर आणि 28 नंबरचे 2 श्लोक पाहिले आपण. या ठिकाणी आपलं आता टायमिंग संपलं, आपण थांबूया. पुंडली गवरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. सद्गुरु सच्चिदानंद श्रीपाद महाराज की जय. गुरुवर्य शिंदे मामा महाराज की जय. सब संतन की जय. गुरुदेव दत्त सब संतन की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.